वसमत येथील प्रसिद्ध कराळे हॉस्पिटलचे डॉक्टर कराळे यांचे वडील आणि डॉक्टर कराळे मॅडम यांचे सासरे माजी सैनिक पुंजाजी नागोराव कराळे यांची 6वी पुण्यतिथी विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरी करण्यात आली। माजी सैनिक पुंजाजी कराळे यांच्या पुण्यतिथी निमित्त यावर्षी देहदानाच्या विषयावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते। देहदानाच्या महत्त्वाविषयी उपस्थितांना माहिती देऊन समाजात याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्याचप्रमाणे सध्याच्या काळात जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या मोबाईलचे फायदे सर्वांना माहीत आहेत, पण त्याचे दुष्परिणाम आणि तोटे यावरही सविस्तर माहिती देण्यात आली। यावेळी अनेक मान्यवर, कराळे हॉस्पिटल मधील रुग्ण आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुंजाजी कराळे यांच्या स्मृतीला आदरांजली वाहत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्व उपस्थितांनी अधोरेखित केले। अशा समाज उपयोगी उपक्रमांना माजी सैनिकांच्या कार्याचे आणि विचारांचे स्मृती चिरंतन राहील असे मत व्यक्त करण्यात आले। आज दिनांक 19/9/2000 रोजी आमचे वडील पुंजाजी नागोराव कराळे माजी सैनिक राहणार आसोला यांची 6वी पुण्यतिथी आहे। त्यानिमित्त आम्ही दरवर्षी समाज कार्यक्रम घेत असतो। त्यानिमित्त आम्ही बऱ्याच काही आज कार्यक्रम घेतले। त्यापैकी मेन म्हणजे अवयवदान। आपण पाहतो की जन्मल्यानंतर लोक आपली बॉडी जाळून टाकतात। मग त्याच्यामुळे जर आपण जाळण्यापेक्षा जर आपले डोळे, हृदय, लिव्हर, किडनीज किंवा आपली त्वचा जर दान केली तर त्याने काय होईल, 2 डोळे जर दान केले तर 2 लोक पाहू शकतात, 2 किडन्या दान केल्या तर 2 लोकांना जीव दान भेटू शकतं आणि हृदय हे शकतं। किंवा आता आपण पाहतो लोक दारू पितात, दारूमुळे त्यांचे लिव्हर खराब होतं, तर जर त्यांना थोडासा लिव्हरचा भाग जर दिला तर त्यांचं पूर्ण काही आयुष्य बदलू शकतं। तर माझी आमच्या वडिलांची सुद्धा अशी इच्छा होती की आपण अवयवदान करावं। मिलिटरीचे लोक अवयवदान करतात। अवयवदान म्हणजे वाईट गोष्ट नाही, पण आपण जर पाहिलं तर समाजामध्ये लोक म्हणजे जाळून टाकतात। जाळून टाकण्यापेक्षा जर आपण अवयवदान केलं, एक 10% लोकांनी जरी अवयवदान केलं तरी भरपूर लोक जगू शकतात या जगात। आणि आपण पाहतो की लोक ऍक्सिडेंट होतात, ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याचा मेंदू काम करत नाही, हृदय काम करतं, किडनी काम करतं, असं करतं, ते लोक दान करू शकतात। आणि दुसरा विषय म्हणजे मोबाईलचे फायदे तर सर्वांना माहिती आहे। 2 वर्षाच्या लेकरापासून ते 80 वर्षाच्या लेकरांना मोबाईलचे फायदे माहित आहेत, पण तोटे अजून माहित नाहीत। कारण तोटे भरपूर आहेत, प्रत्येक गोष्टीचे तोटे आणि फायदे असतात। आपण जर पाहिले मोबाईल फार घातक आहे। लोक काय करतात, एका हाताने मोबाईल बोलतात आणि एका हाताने गाडी चालवतात आणि कमीत कमी संभाषण हे 7 ते 8 मिनिटं चालतंय। अशा वेळेस मागून कोण यायले, पुढून कोण यायले, डावीकडून कोण यायले, डुक्कर कुठून यायले, याच्यामुळे कितीतरी लोक मृत्यू होतात। म्हणजे मोबाईल हा मृत्यूचा सापळा आहे। तर त्याच्यामुळे आपण मोबाईलवर जर बोलायचं असेल तर गाडी थांबून बोलावी, हेल्मेट घालावं आणि आपल्या स्पीड वर लिमिट व्हावं आणि बोलताना शक्यतो गाडी थांबून बोलावं। असे आम्ही बरेच काही कार्यक्रम घेतलेले। तर त्यामुळे मी आपले आभारी आहोत। सर्वजण आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहोत। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।